एक लहान मुलगा आदित्य जुन्या अंधाया अटिकेत शोध घेतोय. एक धुळकट अटिक जुन्या आठवणींनी भरलेली. कोप्यात टांगलेला दिवा मंद उजेड देतो. लाकडी जिन्यावरून हळूहळू वर येतो आदित्य, उत्सुक, थोडासा घाबरलेला. त्याच्या हातात एक छोटी टॉर्च. तो जुनी संदूकं, पुस्तकं आणि धुळीने झाकलेली वस्तू उघडतो. काहीतरी शोधतोय तो, पण नेमकं काय? आदित्यला अटिकेत एक जुना, धुळीने भरलेला आरसा सापडतो. आरशावर हात फिरवताना त्याला आपल्या प्रतिबिंबाऐवजी काही वेगळंच दिसतं. एक वेगळं जग, एक घर, किंवा एखादी अनोळखी व्यक्ती. क्षणभर त्याचा श्वास थांबतो. आरसा केवळ आरसा नाही, तर एक दार आहे. कुठे नेणारं? अटिकेच्या कोप्यात तो आरशासमोर उभा राहतो. हळूहळू धूळ बाजूला सारली जाते. आणि आरशात दिसतं वेगळंच प्रतिबिंब. कधी तो राजा बनतो, कधी भयानक राक्षस, तर कधी मोकळ्या आकाशात उडणारा पक्षी. त्या क्षणी आरशातून गूढ आवाज ऐकू येतो. मी तुझं खरं रूप दाखवतो. ते जे तू स्वतःवर विश्वास ठेवून पाहतोस. आदित्यचा चेहरा आश्चर्य आणि विचारांनी भरतो. कारण आरसा फक्त भूतकाळ दाखवत नाही, तर त्याच्या आत्म्यातली शक्यता उघड करत असतो. आरशात स्वतःचं बदलतं रूप पाहून आदित्य घाबरतो. एक पाऊल मागे सरकतो. मग तो डोळे बंद करतो. खोल श्वास घेतो. हळूहळू डोळे उघडतो. आता आरशात त्याचं हसतं, आत्मविश्वासी रूप झळकतं. भय नाही, संभ्रम नाही, फक्त विश्वास. स्वतःवरचा. आदित्य आरशाकडे पाहत असतो. आता त्याच्या डोळ्यात भीती नाही, तर आत्मविश्वास आहे. गूढ शांतता पसरते. एक हलकासा आवाज मनात उमटतो. खरी जादू कुठेही नसते. ती असते आपल्याच मनात. त्या क्षणी आरशावरून एक प्रकाश चमकतो. आणि आरसा हळूहळू नाहीसा होतो, जणू त्याचं कार्य पूर्ण झालंय. स्क्रीनवर टेक्स्ट झळकतो. जादू शोधू नका. ती तुमच्यातच आहे.